बापा साऱ्या सकाळची गेले म्हणे येतो वावराला गारका देऊन, पण वावरात चौकडं पाहिलं तर हा माणूस दिसाना बाई. आणि फोन लावी तर फोन लागाना, गेलाय कुठं बाई हा बाबा. या बाबाचं काही कळत नाही बाई. जो सापडला की त्याच्या गाडीवर बसलं का गेलं. बघ बाई ते तिकडे झोपेले. ते का हो? ए पप्प्याचे पप्पा, बाई गेले का काय ग? बाई फार घामीवरून गार पडेल बाई माणूस. आव गेले का काय? ओ पप्प्याचे बाई माणूसच आला ना. कोणी काय ग इड हाय का नाही बाई? कोणी दिसा ना ग. काय करू आता? माझ्या मैत्रिणीला तरी फोन लावायचे बाई. हॅलो, अगं कुठे बकुळा तू? अगं ये ना बाई इकडं ये. पप्प्याच्या पप्पाला काय झालं काय माहिती बाई, मला काहीच कळाना, काहीच समजा नाही. ये ना ग लवकर. हा तिला बी घेऊन ये लगेच. ये पळतीवरच या ग बाई. हा अगं सारे सकाळची येलो ते रानात इड येऊन झोपेल तर बाई नुसते गार पडल्यावानी वाटू राहिले. हा या लवकर. औटाना बाई. ए पप्प्याचे पप्पा बाई, आता माझं कसं वैन ग बाई. गजराताईचा फोन आला मला म्हणे येताना शांतीला घेऊन ये. ते बाबराव काय झालं काय नाही काय माहित बाई. काय करू राहिले काम? काय शांत बाई काय करू राहिलं? काय ग बघ ताई? आता ऐक ना, उठ ना. एक काम होतं. काय ग? ते गजराताईचं नाव नाही का बाबराव, त्याला अचानक काय झालं का नव्हती म्हणे, गार पाडल्यासारखं झालं म्हणे. बाया काय सांगू, चाल ना पाहून येऊ. तिकडे चालिक तू? हा ते काकाला घेऊन जाऊ. हा हा चल. काय झालं या की बाबरावला? हा काका इकडे. हो काका बाबराव माहिती तुम्हाला? आम्ही तिकडे चाललो बाई. त्यांच्या बायकोचा फोन आला होता. ए बकुळा ग तुम्ही पुढे गेल्या. आलो. काय झालं काय झालं? गेला ना. गेले का काय हो? बाबराव गेले का काय? गार पडले बाबराव. खरंच गेले का बाई आता माझं कसं वैन बाई. एवढा कासाना पण मला लय मोठा आधार होताना. काय करणार त्याला आपण? काय करणार आता आपल्या हातात आहे का ते? काय घाबरू नका, आम्ही आहे. हा आम्ही आहे. ओले काय आलाय आम्ही. काय खाल्लं होतं जाय ना रात्री? काहीच नाही बाई म्हणे मला भूकच नाहीये. तसे झोपले ते. सकाळीच उठले म्हणे मी गावात जातो. गावात ताई काल मा संग बोलले नव्हते. मग काल मला मग शांताबाई तो माझी सकाळी भेट झाली. बाई त्याचे कच्चे लिंत्र तसेच त्याला दिसले व ते का बाई. मी जेवायचं म्हणले तर जेवायला नाही म्हणून झोपला ना बाई. सकाळी सुटून पाणी सुद्धा स्वतःच्या हाताने घेऊन आंघोळ करून निघून गेला ना बाई. नाही बाई लय तर त्याच्या बायला पण कोणाशी बोलायचंच विचार. संध्याकाळी मला भेटला का? जाऊ दे ताई ना करोडो. आता काय चांगला होता बाई तो नवरा गजराताई, पण आता काय गेला तो कोणाला सुना जाऊन देत नव्हता. आम्हाला बोलायचं बाई त्याच्यासारखा ना बाच्यावाला जीव घरच्या बायको व कमीन बाहेरच्या बायांवर जास्त होताना. एखादी बाई जर म्हणली मला हांडा उचलून द्या बाबूराव, तर बाबूराव तिला हात लावल्याशिवाय राहत नव्हता ना. असा बाबूराव होता तो. बाई घरामध्ये नाही कधी काही काम केलं, पण बायांचे लय काम त्यानं करून दिले ना बाई. बरोबर आहे. शांतीला लय जीव लावत मग जीव लावायचा. काय करेल करेल मदत करेल ना. मग
बाई मी म्हणले ना तो पक्का लोकदारची न्यावताना बाई बाई बाबूरावला आता मी कुठं पाहू ना बाई बाई माझा राजा मला आता दिसायचा आम्ही शेजारी पाजारी सगळे आम्ही आमचे नवरे रिकामच राहते त्यांना काम सांगायचं शांत बाईला बाई कसा का असा पण एकच परवडतो ना बाई 17 जणांना कुठे आवाज देत बसती बाई काम करून घ्यायचं बाई गाजरा बाई कोणा कोण कवाई ना बाई मानवरा बी एवढा का असाना बा लोकांच्या बायांचे काम करणारा का असाना पण मला कधी नाराज करीत नव्हता ना चांगला होता संध्याकाळी क्वार्टर बाजायचं मला बाई त्याने काही नाही झालं तरी तो जरा हात लावून गुदगुल्या तरी करून जायचा ना बाई प्रेम होतं बरं का गजराबाईवर प्रेम माझ्यावर आता त्याच्या माग मला सुद्धा देवाना पोरं चोरायचं काही पोरं चोरायकडे लक्ष बाई द्यायचं कसा माझा राजा मला सोडून गेला ना आता ते गेला तर मग आता काही पोरच हे करता येते का नको रडू बाई बाबा हो आता शांत बसा शांताबाई 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 आता शांत बसा ही तयारी करावं लागेल आता पुढची मी ते सरपंचाला फोन करतो आता तुम्ही शांत बसा आता रडू नका रडू तर येणारच ना तिचा नाव राहते गाजराबाईचा रडू येणार रे मग हॅलो सरपंच हा या ना आता हे बाबूरावच्या मौतीचं काहीतरी आता लवकरच हे करून टाकू काय तयारी करायची या इकडे या लवकर या बाबूराव उठा ना बाबूराव आता काय उठत ते तुम्ही सगळं सोडून द्या बरं का आता तुम्ही रडू नका शांत बाय राहा बाय राजा एवढं मोठं उराड घेऊन रेशन आणायला जायचा ना बसा नका नका बस ते पोरांकडे पहा हा पोराकडे पाहा बर अरे तू का गेला तरी ना बाई बाबूराव सांगून सरपंच गेला. येऊ राहिले सरपंच येऊ राहिले लगेच आपण तयारी करू आता रडायचं थोडं शांत राहा तुम्ही शांत राहा ताई ग बसा थोडंसं. आता बरं भाऊजी, ए, पोरं तुम्ही इकडं मला पाय. किती दापलं तरी मला काय रडू आवडत पोराकडे कोण पाहिजे होई ना हो, ते पोराकडे कोण पाहिजे कसं करू हे बा, ना? आता सरपंचानं सगळं सामान आणून ठेवलं हा आता लगेच घेऊन लगेच तयारी करून जाऊ लगेच आपण आता बाई माझा राजा कानावर देव झाला चला. का? बाई उठा, असं उठा. नका करू चला आता कवर रडणार? उठा हे बघ, सगळी तयारी झाली आता चला उचलायचं लगेच आता माणसं येतील फार गं लगेच चला बाई माझा चला बाई माझा बाबूराव कानावर देव झाला का बसा आता रडू नका ग बसा बाई त्याला का गावाचा राजा मला परत दिसायचा नाही अहो नाही दिसणार आता पण पोरांकडे तर पहा कुळत आहे आता माझं कस जाऊ दे बाई जाऊ दे आता, जाऊ दे. नवऱ्याला कोणी चांगलं जाऊ म्हणत द्या. नव्हतं माहिती का बरं झालं तू गेला तू आता चाल घरी गोड गोड खाऊ घालतो आम्ही तुला जाऊ दे मरू दे गेला ते गेला आता ते पोरं चोरायकडे लक्ष दे आम्ही आहे ना तुला आमच्याकडे यायचा घंटा घंटा बस हा मग काय करमलं नाही चालेल, का बसायचं मग असं रडत राहिलं तर कोण येणार आहे सारखं मग आम्ही आता घरी निघून जाऊ